देवरोड प्रीमियर लीगचे DPLचे मुख्य आयोजक लोकेश कोसकैया साहेब, या विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. देवरोड प्रीमियर लीगचे आयोजक आहेत, या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं स्वागत आहे. या मॅचमध्ये जर पाहिलं तर बबलू पाटील आणि कंपनी, व्यंकटेश ऑरियर्स, रोशन सिरसाट यांची टीम सध्या तरी चांगलं करते. अमित नाईक आणि प्रथमेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आसिफ शेख याच मैदानात मागील स्पर्धेमध्ये अर्धशतक केलं होतं. तालुका आपला देखील 50 केले होते आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज सुद्धा मागील स्पर्धेमध्ये इकडे राहिले होते. अष्टविनायक विजयच्या स्पर्धेत चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. जर मोठे फटके नाही आले तर दबाव वाढत जाईल आणि दबावाला कमी करायचं तर उत्तर मोठ्या फटक्यानेच द्यावं लागणार आहे. यावेळेला फटका खेळलाय पुलचा प्रथमेश पवार यांनी आणि तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत. आसिफ शेख यांना देखील यश मिळताना पाहायला मिळत आहे. पुल या ठिकाणी हातात जातोय. खूप चांगली कॅच पकडली गेली. तिसरा धक्का. देताना पाहायला मिळतंय. अमित नाईक यांची साथ देण्यासाठी विकी मुंबईकर मैदानात दाखल झालेले आहेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक थोडंसं या ठिकाणी संकटात आहे, कारण 3 प्रमुख फलंदाज माघारी परतलेले आहेत. सुमित ढेकळे, प्रथमेश पवार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर केतन म्हात्रे, तिघे मात्र माघारी पाठवलेले आहेत सुरुवातीलाच. अमोल दादा आपण लवकर या, टॉस करायचा आहे. अमोल दादा पवार या. ओ हो, आणखीन एक विकेट. माघारी परतावं लागतंय या ठिकाणी विकी मुंबईकर यांना देखील. उसळी होती बॅटची कडा आणि अविनाश यांच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि आणखीन एक विकेट, चौथा धक्का. चला या अमोल दादा पवार आले. दादा डॉन आपण या. डॉन कुठे जाऊ नका. डॉन डॉन चला अमोल दादा आलेले आहेत. डॉन, 2 क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, एक पुण्याचं एरोड्याचं, एक मुंबईचं वांद्र्याचं. तर आणि विशेष म्हणजे दोघेही स्वतः चांगले खेळाडू आहेत आणि डावाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने करतात. भावेश आलेत बॅटिंगसाठी. आणखीन एक फटका फसलाय आणि भावेश नाईक देखील आल्या पावली माघारी आणि हॅट्रिक. आसिफ शेख फ्रॉम वाघोली या ठिकाणी हॅट्रिक घेताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली कामगिरी. बबलू पाटील यांनी ठेवलेला विश्वास या वाघोलीच्या वाघाने सार्थ ठरवलाय. आसिफ विकेट घेत आहेत.
चांगली गोलंदाजी, 5 खेळाडू माघारी पाठवलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर केवळ 3 आहे. खूप चांगली गोलंदाजी. याही वेळेला फटका फसलाय. आसिफ, हो हो हो, लगातारची चौथी विकेट आसिफच्या खात्यावर येताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी, एका मागोमाग एक खेळाडू बाद करण्याचा सपाटा लावलाय. मध्ये इतिहास घडवलाय आसिफ शेख फ्रॉम वाघोली. याही वेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न जरूर होता आरफ यांचा. एका मागोमाग एक फलंदाज बाद केलेले आहेत आणि फलंदाज देखील जर नावं देखील जर पाहिलं तर मोठमोठे बॅटर या ठिकाणी माघारी पाठवलेत. आणि इकडे जर पाहिलं तर काय बॉलिंग केली आहे. या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा आणि 4 विकेट. आसिफ साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 4 मोठे बॅटर मात्र या ठिकाणी त्यांनी माघारी पाठवले. अमोलदादा पवार टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. योगेश सरकार, प्रदीप नैनीत आपले बॅटर सज्ज ठेवायचे.